यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बारामती नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये गोंधळ झालाय। वेळ संपल्यानंतर सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं उमेदवार आले होते, त्यामुळे गोंधळ झाला। कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची ही माहिती समोर आलेली आहे। तर वेळ संपली तरी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे उमेदवार आलेले होते आणि त्यामुळे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या कार्यालयात गोंधळ झाला। तर या ठिकाणी बाचाबाची झाल्याचंही दिसते। पोलीस मध्यस्थी करताना दिसतात। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र जाधव हे थेट जोडले गेले आहेत। जितेंद्र, काय सांगाल? तुम्ही थोड्याच वेळापूर्वी लाईव्ह सांगत होता 3:03 झाले तरी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते। सध्याची काय स्थिती आहे? अगदी खरं आपण सांगतच होतो की 3ला 5 काही असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक आणि जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे सर्व एकाच वेळेस आले, त्यामुळे धांदड उडाली। या पूर्वी आलेल्या त्या ठिकाणी भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी येऊन थांबले होते आणि असं असताना हे सर्व उमेदवार मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये गेले आणि कॅबिन लावून घेतली, त्यामुळे धांदल उडालेली आहे। कार्यकर्त्यांनी गोंधळ त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होत आहे। मुख्याधिकाऱ्यांचे कॅबिन लावून घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आतले उमेदवार बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला काही समजू शकत नाही। परंतु सध्या तरी या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू आहे। बरोबर आहे। पोलीस समजावून सांगताना दिसतायत आपल्याला, मात्र त्या उमेदवारांनी अर्ज भरलेत का जे वेळ संपल्यानंतर सुद्धा आले होते? अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते मुख्याधिकारी यांच्या कॅबिन मध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचे उमेदवारी अर्ज भरून घेतले जात आहेत आणि आता जे याचा अर्थ 3:30 वाजून गेले तरी सुद्धा आताही अर्ज भरून घेतले जात आहेत असं म्हणता येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।